आलो इथं तपोवनमध्ये आणि इथे माझ्या मागे बघू शकता श्रीरामाची मूर्ती, गार्डन पण आहे. प्रभू रामचंद्रांची आरती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी या तर आजचा मस्त मेनू आम्ही नाश्त्याचा ठरवला आहे. कोबीचे पराठे. तर बघू शकता इथे मस्त कोबी टाकलेली आहे. कोबीची भाजी करून घेतली, सिंपल अशी कोबीची भाजी, एकदम साधी, कमी तेलामध्ये. आणि तेच आता इथे मस्त पराठे, मस्त क्रिस्पी क्रिस्पी पराठे. आणि ह्या साईडला मस्त होत आहे मंचुरियन, होममेड मंचुरियन. तर हे वैभव करताय स्पेशल. तर इथे सगळी तयारी झालेली आहे. करून मस्त मंचुरियन झाले की तुम्हाला दाखवते पूर्ण. आणि मी पण आता एकच पराठा राहिला, तो करून घेते आणि नंतर दाखवते सगळं तुम्हाला. एकदम हॉटेल काय चायनीज स्ट्रीट स्टाईल ना, स्ट्रीट स्टाईल ऐकलं ना, स्ट्रीट वरचे ते. हा वा, आज सकाळी सकाळी मस्त होममेड चायनीज मंचुरियन. ड्राय ना, ड्राय मंचुरियन ना, ग्रेव्ही वाली म्हणजे असं पांढरा छान दिसतात. इथे आपले पराठे पण एकदम मस्त झाले. म्हणजे त्याला ना कोबीची भाजी कसं आवडत नाही, आम्ही कोबी जास्त आणतच नाही. मग असं कोबी आणला समजा तर मग पराठे मंचुरियन वगैरे असं काहीतरी करतो. तर कोबीचे पराठे गरम गरम आणि मंचुरियन इतकं छान कलर दिसतोय तुम्हाला दाखवू शकता. वाटतं की मी बाहेरून आणलेली मंचुरियन. तर वैभव बोलले की मंचुरियन करतो मस्त छानपैकी. आज तुम्हाला आज त्यांना सुट्टी, त्याच्यामुळे ते करतात नेहमी. सुट्टी असली की त्यांना आवडतं करायला. तर मस्त आमच्यासाठी मंचुरियन केली. गुड झाले का असतील. तर इथे मंचुरियन लगेच घे ना, एका याच्यात खायला पराठ्याने काय. टेस्ट करून बघ बरं. इधर भाजी थोडीशी तिथं. मी पण आता घेते. अशा पद्धतीने मस्त मंचुरियन केले. तर त्यांना सुट्टी असली का बोला ते काही काही करतच असतात वेगवेगळं. केक एक नाही म्हणून पिझ्झा वगैरे ते तर नेहमी करता. तर आज म्हटलं मंचुरियन कोबी होता, तर मंचुरियन केलेले आहे छान. आता मी पण घेते, टेस्ट करते. आजचं जेवण होऊन जाईल आमचं आता आहे बघू शकता. मस्त आजचं माझं डिनर. तर भारी ना यूज कोबीचा दोन्ही प्रकार. केलं हे बघ कसं डॅडीने केलं बघ मस्त मंचुरियन. किती मस्त दिसत आहे. तर एकदम छान टेस्ट तशीच का बघू शकता. एकदम मस्त. एकदम असं टेक्स्चर पण झालंय, वरतून क्रिस्पी आणि मध्ये मऊ. खूप भारी लागतं. तुमच्याशी बोलली सकाळी पराठे वगैरे मस्त नाश्त्याला केलेलं होतं आणि छान मस्त जेवलो ना. त्याच्यानंतर ना बोलायला वेळच भेटला नाही मला. आणि आज रामनवमी आहे. सकाळी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यातला आता तिथे सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. इथे मस्त हे घातलेलं आहे. आणि तेच जे नाशिकच्या बाहेर राहत असेल त्यांना माहिती नसेल की तपोवनमध्ये मस्त छान रामाची मूर्ती मोठी उभारली आहे. तर तेच बघायला जायचं. म्हणजे मी पण नाही बघितलं, खूप दिवस झाले, म्हणजे गेलीच नाही कधी. तर नाशिकमध्ये राहून गेली नाही. तर म्हटलं चला आज जाऊन तुम्हाला पण दाखवू. आणि इथे ना आईन त्यांनी कुरड्या केल्या. तर मग चीक दिलं होतं खाण्यासाठी, पण मग मला आता मी खात नाही. तर मी असे वडे सांडगे करून वाळत केलेले आहे. आणि थोडेसे वाळले ना खूप छान लागतात असे. मस्त लागतं. तेच आता कियारा मी आणि वैभव चाललो. चला
तर तेच इथे जाता जाता एक ठिकाणी बाजार लागलेला होता. खूप म्हणजे भाज्या वगैरे विकण्यासाठी होत्या एकदम बघू शकता. आणि तेच मी म्हटलं घेतलं असतं काय काय भाज्या, पण मग आता आम्हाला तिकडे जायचं, एवढं कुठे सांभाळायचं, त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि तेच तुम्हाला दाखवते, भरपूर मोठा असं बाजार लागलेला होता. तर तेच आम्ही आता ह्याच रस्त्याने पुढे जाऊ आणि त्याच्यानंतर मग तपोवनाच्या गेटला तुम्हाला तर तेच इथे तपोवनाचं इथे गेट सुरू झालेलं आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये इतकी गर्दी असते ना, इथे भरपूर अशी यात्रा अशी भरलेली असते साईडला. तर आम्ही आले होतो मागच्या कुंभमेळ्यामध्ये यात्रेमध्ये. आणि तपोवनात तर खूप म्हणजे दिवसांनी मी आलेली आहे. तर मी माझ्या म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या बहिणीसोबत आली होती, त्याच्यानंतर आता आली. कुंभमेळ्याच्या वेळेस फक्त एवढ्या इथपर्यंतच आली होती, कारण इतकी गर्दी होती ना पुढे, तर त्याच्यामुळे यात्रेमध्ये थोडंसं इथपर्यंत आलो होतो आम्ही आणि फिरून गेलो. तर बघू शकता झाडं वगैरे भरपूर असे आहेत. आणि तेच खूप भारी वाटत होतं. हळूहळू गर्दी वाढत होती साईडला. आणि इकडे पण एक मंदिर होतं या साईडला. तर तेच आता आम्ही पुढे चाललेलो आहे आणि हळूहळू गाड्या पण जात होत्या भरपूर. तर मला असं वाटलं की खूपच गर्दी होईल की काय, पण बघू दर्शन कसं होतं काय होतं तुम्हाला दाखवतेच पुढे गेल्यानंतर. तर तेच चला. जाता येणार लोक म्हणतील रुपालींच्या सोबत आली होती मी तेव्हा ती मूर्ती रामाची. वाव, इतके दिवस आपण ना इथे राहून आपल्याला माहिती. आणि इथे माझ्या मागे बघू शकता श्रीरामाची गार्डन पण आहे. तर इथे आम्ही आलेलो बघू शकता तपोवनामध्ये, पंचवटीतील तपोवनामध्ये रामसृष्टी उद्यानात. तर तुम्हाला दिसतच असेल प्रभू श्रीरामांची भव्य अशी मूर्ती आहे. आणि तेच आता आम्ही ते पुढे चाललेलो, इथे चप्पल वगैरे बाहेर काढलं. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल भरपूर मोठी मूर्ती आहे. आणि तीच महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या मागे जो ध्वज दिसतोय ना, धर्मध्वज, तो 108 फूट लांबीचा धर्मध्वज आहे. आणि तेच साईडला पूर्ण प्रसाद वगैरे वाटण्यात येत होतं, म्हणजे आपलं मसाले भात वगैरे. आणि भरपूर अशी गर्दी होत होती तिथे.
तर तेच 2024 दसऱ्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तपोवन पंचवटी येथील रामसृष्टी उद्यानात त्याचे अनावरण करण्यात आले. तर साईडला तुम्ही बघत असाल पूर्ण म्हणजे गार्डन सारखं पण केलेलं आहे, कारंजा वगैरे, आणि इतकं छान केलेलं होतं आणि इतकं सुंदर दिसत होती ना मूर्ती. तर वरती बघू शकता एकदम आकाशात असं भारी वाटत होतं बघायला. आणि तेच तुम्ही जर आले नाशिकमध्ये तर नक्की पंचवटीतील तपोवनात येऊन मस्त मूर्तीचे म्हणजे श्री प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊ शकता. आणि तेच आम्ही पण म्हणजे पहिल्यांदा आलो आणि माहिती होतं खूप दिवसापासून, पण म्हटलं चला आज रामनवमी आहे, रामनवमीच्या दिवशी तुम्हाला पण दाखवू आणि आम्ही पण जाऊ. तर आय होप तुम्हाला माहिती पण आवडली असेल ऐकायला आणि आवडलं असेल की आपल्या नाशिकमध्ये पंचवटीतील तपोवनामध्ये एवढी भव्य अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे 2024 मध्ये. तर तेच 70 फूट उंचीची अशी मूर्ती बघायला इतकं सुंदर वाटतं ना, इतकं भारी वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं तिथे जाऊन. तर मी सांगू शकत नाही शब्दामध्ये, एवढं प्रसन्न वाटत होतं. आणि मस्त दर्शन घेतलं कियारा मी वैभवने आणि छान एक राऊंड मारला. मागून पण तुम्हाला मी दाखवते कशी मोठी मूर्ती आहे आणि बाण वगैरे, ध्वज, धर्मध्वज असं एकदम उंच असं वरती बघायला म्हणजे असं वरती बघायला लागतं आणि इतकं सुंदर वाटतं ना बघायला. तर तेच इथे दर्शन घेतलं आणि सारखं असं बघावं असं वाटत होतं मूर्तीकडे, श्री प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्याकडे असं एकदम बघावं असं वाटतं, इतकं मस्त दिसत होतं. आणि बघू शकता आजूबाजूला परिसर पण इतका सुंदर दिसत होता. बॅक साईड आहे बघू शकता बाग, केवढा मोठा बाग बापरे. तर मला माहिती नव्हतं, फर्स्ट टाइम आम्ही आलो आणि इतकं भारी वाटतंय, छान आहे. मस्त प्रसाद घेतला आपला असा गेले काकडे आणायला कियाराला आणि आमच्या समोर श्रीराम. खूप भारी वाटलं, आम्हाला माहिती पण नव्हतं.
स्वरूपात प्रभू रामचंद्रांची आणि गोदाबाईच्या आरती आपल्या सर्वांकडे पावन झालेल्या भूमिकाला तुझ्या आरतीचा मान सन्मान महाराष्ट्रातील सर्वात उंच शिल्पाचं प्रभू रामचंद्रांचं दर्शन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर दर्शन करून घ्या आणि त्या ठिकाणी आरती चालू असताना कुणाला वरती जाता येणार नाही. आरतीच्या दरम्यान कुणालाही दर्शन करता येणार नाही म्हणून आपण लवकरात लवकर प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वाद आणि आरतीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचं. थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. तर मस्त झालेले दर्शन आणि मस्त प्रसाद पण खाऊन झाला आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची आणि किती फूट आहे काय माहिती किती. तर मस्त ना पहिल्यांदा खूप दिवसात म्हणजे आलो माझ्या बहिणीसोबत आली तुम्ही त्याच्यानंतर आत्ता आली आणि तुम्हाला पण दाखवलं मस्त 100 फुटाची असावी असं माहिती होती तिकडे होती पण आपण गर्दी होती ना वाजता नाही आलं. चला आणि अजून खूप तिकडे या साईडला मंदिर वगैरे आहे पण ना आता इतकी गर्दी झालेली बघू शकता खूपच गर्दी आहे तर त्याच्यामुळे काही दाखवता येणार अजून जास्त गर्दी होते हळूहळू कारण आता सनसेट होईल ना आणि सनसेटचं इतकं भारी वाटतं बघायला आणि आता आरती पण होणार आहे. छान दर्शन झालं तुम्हाला पण दाखवलं आवडलं तुला पुढच्या स्त्रियांना घेऊन येऊ इथे आता खूपच गर्दी आहे म्हणजे त्याला बघू आज कसं आहे आणि मस्त छान गर्दी वाढते ना तर आमचं मस्त छान दर्शन झालं छान फोटो वगैरे काढून झाले आता इतकी गर्दी होते थोडं इतकं गर्दी पूर्ण भरून जाईल तिथे आणि गाड्या येतातच येतातच आहे आणि पुढच्या वेळेस ना मी इथले बाकीचे मंदिर नंतर तो पूल आहे ना ब्रिज ते नंतर बाकीचे मंदिर वगैरे सगळं तुम्हाला दाखवेलं यावेळेस तुम्हाला मस्त रामनवमीचं म्हटलं रामाची मूर्ती मोठी आहे ती दाखवून म्हटलं तर मस्त दाखवली तुम्हाला कशी वाटली ना ती सांगा. चला आता गंगेवर आलेलो आहे आणि ना काळाराम मंदिर तिथे पण इतकी गर्दी असेल तिथे एका दिवशी येऊ एका दिवशी दाखवून तुम्हाला दिसलं सगळं मधलं आणि तेच आता खूपच गर्दी असेल आणि कियाला पण नुसती लढते ती त्याच्यामुळे मग काही मध्ये जाणार नाही पण गंगेवर आले मी त्याला गंगेवर काय
गर्दी आहे.